लेट हिम गो इन टू द हेल, त्याच्या भाषेत. दुसरं असं आहे की वामन मेश्रामचे लोक उभे आहेत, BRSPचे सुरेश माने आहेत, त्यांचे लोक उभे आहेत, आमचे डाव्यांचे लोक उभे. एक उभा आहे ना, CPMचा पण एक उभा आहे ना, आहेत की मागे घेत. माझं काय म्हणणं माहितीये का, अगोदरच आपल्या चुका झाल्या. हा प्रागतिक पक्ष जी संघटना होती ना, ती आपण म्हणजे विस्कळीत नव्हती करायला पाहिजे होती. तिचा रेटा वाढवला असताना तर आपण चांगल्या जागा मिळवू शकलो असतो. परंतु झालं काय, प्रागतिक पक्षांच्या मधले जे घटक होते ते अत्यंत हुशार जे घटक होते, अत्यंत स्वच्छ आणि नितळ शेतकरी कामगार पक्षासारखे त्यांचे जे नेते होते, त्यांनी सॅटेलाइट करायला सुरुवात केली. आणि इंडिया आघाडी सुद्धा तिचं नेतृत्व काँग्रेसकडे आहे, त्यामुळे त्यांना प्रागतिक पक्षांची आघाडी नकोच आहे, ती आघाडी फोडण्याचा प्रयत्न केला. आता आम्ही पुन्हा तुमच्या सगळ्यांच्या मदतीनं आपण पुन्हा प्रागतिक पक्षाची आघाडी तयार करूया. बरं, आता एक काम करूया, या लोकसभेत इंडिया आघाडीला मदत करताना आपण हा उद्देश ठेवायला काय हरकत नाही का विधानसभेमध्ये त्याच्या बदल्या आम्हाला निश्चितपणे लोकप्रतिनिधित्व मिळण्याची संधी मिळाली पाहिजे. तुम्ही खूप मोठं क्रांतिकारक कार्य निघालेले आहात, संविधान वाचवायला निघालेले आहात, आणि आम्ही फक्त काहीही न वाटता आमचं संघटनात्मक अस्तित्व नष्ट करून तुमच्यामध्ये विसर्जित व्हावं किंवा आयुष्यभर तुमच्याबरोबर फरफटत राहावं, ही आमची भूमिका नाही. बरोबर आहे? त्यामुळं आमचे सुद्धा जे प्रतिनिधी, आता तुमचे कसले लोक निवडून येत आहेत, काय लायकीचे असतात, आमच्याकडे इतके गुणवंत लोक असतात कधी संधी नाही मिळत. ती संधी आपण हिसकून घ्यायची ताकद आपल्या जी स्टिअरिंग कमिटी असेल तिच्यामध्ये असली पाहिजे.